नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झालाय। निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्यावरती अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल झालाय। तक्रारदार महिला एससी प्रवर्गातील असल्याची माहिती आहे। जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेच्या तक्रारीनंतर अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली आहे। आणखी एक गुन्हा या प्रकरणात दाखल झाला आणि तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे। तक्रारदार महिला ही एससी प्रवर्गातील आहे आणि तिला जातीवाचक शेरेबाजी केल्याचा तिनं आरोप केलेला होता आणि त्यानंतर निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, या आरोपींचा पाय अधिक खोलात जाताना दिसतोय। आता अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झालाय। हो बरोबर, 25 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला। त्यानंतर काही दिवसांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। जी फिर्यादी होती तिच्याशी ह्या आरोपींनी जातीवाचक तिच्यावर शेरेबाजी केलेली होती। तिचा अत्याचार तर तिच्यावर केलेलेच होते, धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्नही केलेला होता आणि त्याचबरोबर जातीवाचक तिच्यावर शेरेबाजी केली आणि त्याचमुळे अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई देखील आता सुरू झालेली आहे। त्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनलेले आहे। आता नेमका याचा तपास कुठल्या दिशेने जातो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।